तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय? मग जनता सापडी, तपास जनतेला घ्यावा लागणार. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला नाही मिळणार कधीच. ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मध्येच पाहिजेत. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. 20 माणसाला मारूनच टाकायला लागले तर ही तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे. कारण मालक तुम्ही आहेत. आता जरी इथं काही नुकसानी पण झाल्या त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना. कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय, एवढी हानी झाली, अरे बाप, ते सांगताना अंगावर काटे येते. त्याच्या अंगावरची वळं बघितली, भयंकर परिस्थिती केली. जर पोलिसच आता खुनं करायला लागले ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही. जर कुटुंब सांगतंय की मारहाणीनं मृत्यू झालाय, तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे. आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही. ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब नाही. जे झालं असेल, काय झालं असेल त्या विषयापेक्षा जर तुमचे पोलिसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठीशी नाही घातला पाहिजे. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे. एसटी लागली नसन, वाहन नसन लागलं त्यांना, गरीब माणसं आहेत ते, येताना यायचं, गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो. कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बोलत ना, 7-8-10 वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला. कारण गरीबाची गरज नाही, गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना, मधल्या काळात नाही. पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्याला विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला. आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे, सगळेचे सगळेमध्ये टाकल्या पाहिजे, याचा छडा लावला पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे. तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही. कारण ते सांगतात की रिपोर्ट आहे मारहाणी झालाय. तर हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी. मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक आहेत. सरकार म्हणतंय अटॅकमध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मारहाणी झाला. आणि ते ओळख सांगतात ना, पण ते इतके ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या. त्याच्यातलं एक लय भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला, त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली. आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायचे आणि मग त्याला मारायचे. आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून ओरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का पोट तुझं आता. म्हणजे मुख्यमंत्री साहेब, ही घटना भयंकर आहे बरं. तुम्ही याच्यावर लक्ष घाला, ते कोण होते काय होते. कारण कुटुंब सांगताय म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत, तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला, त्यांचं आज लेकरू गेलं म्हणून सांगतंय. जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या. ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घ्या. लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत आरोपी आले असते. चिलट चालतंय दो हे, यांना कोण विचारतंय? चिमूड भर नाहीत ते. तपास जर जनतेने हातात घेतला ना, मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळण काय खाचका असतो ते. ती वेळ येऊ देऊ नका. कारण मस्साजोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मारहाण करताना दाखवले आहेत, कोणाला पाठिंबा दिलाय, कोणाला त्याच्यात संरक्षण दिलंय, कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या आमदारानं, कोणत्या खासदारानं दिलंय, कोणी काय पाठबळ दिलंय, हे सापडायला 20-20 दिवस लागतात. काय 20-20 दिवस लागतात मला. आणि काय त्या कुटुंबाची मागणी ना दनादन करून टाकायची. का करत नाही? त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या सुट्टीनं. आणि कोणाचा बाप येऊ दे, ते मॅटर दबून देत नसतो मी. ते पूर्ण बाहेर काढणार आहे टोटल. जेवढे त्याच्यात सापडणार. तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी असंही म्हटलं की मी येथे भाषण करायला नाही आलो आणि मी भाषणही करत नाही. मी गरीब असल्याने मला त्याचे दुःख कळते. त्यांच्या आईने सांगितले की पोलिसांनी अमानुष मारहाण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना पाठीशी घालू नये. या घटनेला जातीने पाहू नका. मी मंत्र्यांना सांगतो की कुटुंबाच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करा. मी सूर्यवंशी कुटुंबांसोबत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाला अशी माहिती रिपोर्टमध्ये आहे. पण गृहमंत्री म्हणूनच तुमची जबाबदारी आहे की कुटुंबियांना न्याय देणे. सगळ्या मागण्या मान्य करेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. मी शब्द दिल्यानंतर मागे हटत नाही, पण कुटुंबाला न्याय देणे हे गरजेचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलंय. जर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय दिला नाही तर यांना रस्त्यावरची लढाई दाखवावी लागेल, हे आपण दाखवून देऊ असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या दुःखांची जाणीव आम्हाला आहे. या राज्याची जनता एकच आहे. मग आता प्रश्न कसा सोडवत नाही हे आपण पाहूया. आपण एक जीवाने या कुटुंबाच्या मागे उभे राहू. मुख्यमंत्र्यांना जो डबल तपास करायचा तो करा, मात्र एकही आरोपी सुटता कामा नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला तपास लागत नसला तरी जनता तपास करेल. इतका निर्गुणपणे खून कोणाचाही झालेला नाही. बीड हत्या प्रकरणी सरकार आरोपींना वाचवत आहे. बीडमध्ये सर्व प्रकरण बाहेर काढणार आहे. संतोष देशमुखांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागचा एकही गुन्हेगार सुटला नाही पाहिजे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर अशी आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.